मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर लाडक्या भगिनींनो, आपण या अगोदर एक व्हिडिओ पाहिलेला होता, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्च, एप्रिल या महिन्याच्या अनुदानाच्या हप्त्याच्या संदर्भातली अपडेट, हालचाली आणि कधीपर्यंत येऊ शकतो, उद्या निर्णय होणार या संदर्भातला एक व्हिडिओ घेतला होता आणि त्या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला हे सुद्धा सांगितले होते, की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे, ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासूनचे पैसे मिळालेले नाहीये, त्या सर्व लाडक्या बहिणींकरिता एक आनंदाची बातमी आपण अजून एका व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. या संदर्भात मी या अगोदरच तुम्हाला बोललेलो होतो. तर ती गोड बातमी, ती दिलासादायक बातमी काय आहे, अपडेट काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, अशीच माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, मागच्या 1.5 वर्ष अगोदर जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेस मोठ्या घाईने अर्ज भरून घेण्यात आलेले होते. खऱ्या अर्थाने बारकाईने त्यावेळेस पाहण्यात आलेलं नव्हतं, छाननी करण्यात आलेली नव्हती आणि ती योजना चालू करण्यात आलेली होती. ज्या वेळेस ही योजना चालू करण्यात आलेली होती, त्यावेळेस असं सांगण्यात आलेलं होतं, की कुठे ना कुठे आर्थिकदृष्ट्या ज्या लाडक्या बहिणी अक्षम आहेत किंवा जे परिवार, ज्या लाडक्या बहिणी थोड्या दारिद्र्य रेषेच्या आतल्या परिवारामधून येतात, त्यांना त्या परिवारातील शिक्षणाकरिता, घर खर्चाकरिता, औषधी करता, इतर कुठल्याही आर्थिक तरतुदीनुसार त्यांना मदत करता येईल या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्यानुसार ही योजना सुरू ठेवण्यात आलेली आहे, असं या अगोदर सांगण्यात आलेलं आहे आणि आजही आपण तसं समजून चालूया. परंतु विषय असा झाला, योजना चालू झाली, योजना सुरू झाल्यानंतर वितरण सुरू झालं. बरेच दिवस वितरणही सुरळीत सुरू राहिलं. परंतु आता काही मागील दिवसामध्ये वितरणामध्ये खोडा येत आहे, विलंब होत आहे, उशीर होत आहे. मागच्या 1-1, 2-2, 3-3 महिन्याचे पैसे मागे पुढे कसे होत आहेत ते लक्षात राहत नाहीये. आणि सोबतच महत्त्वाचा विषय असा आहे, की ही योजना सुरू झाल्याच्या नंतर काही अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला, हे समोर आलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी अर्ज भरून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सुद्धा समोर आलं आणि त्यानुसार त्यानंतर मग छाननी प्रक्रिया सुरू झाली. छाननी प्रक्रियेसोबतच ई-केवायसीची प्रक्रिया आणल्या गेली आणि या प्रक्रियेदरम्यान, छाननी दरम्यान खूप साऱ्या म्हणजे जवळपास लाखो बहिणी, लाखो पात्र लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले, ज्यापैकी कदाचित काही अपात्र असूही शकतात. परंतु पात्र असून सुद्धाचा अर्थ असा आहे, की ज्यांचं आर्थिक उत्पन्न तेवढं नाहीये, त्या क्रायटेरियामध्ये, त्या पात्रतेमध्ये बसतात आणि बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांची केवायसी करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये केवायसी जेव्हा सुरू झाली तेव्हा जे 2 प्रश्न देण्यात आले होते, त्यांचे जे खाली पर्याय उत्तर देण्यात आले होते ते संभ्रमावस्थेमधले होते. त्याकरिता त्या लाडक्या बहिणींना ती केवायसी करत असताना त्यांच्याकडून चुका झाल्या, त्यांना ते कळालं नाही, त्यांचं उत्तर देणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर त्या सर्व लाडक्या भगिनींकरिता कुठे ना कुठे एक दिलासादायक बातमी समोर निघून येत आहे, की असा विचाराधीन आहे हा विषय, की त्यांना कुठे ना कुठे परत एक वेळ संधी देण्यात येऊ शकते, असा विचार चालू आहे. कारण या अगोदरच सध्या मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिले, की 54 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. सोबतच सामाजिक आणि राजकीय पातळीवर सुद्धा त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे सुद्धा दिसू लागली. सुरुवातीला जवळपास 2,47,00,000 महिलांनी नोंद केली होती. तदुपरांत वेगवेगळ्या कारणांमुळे छाननी झाली आणि नंतर जवळपास आकडा 2,43,00,000 आला. नंतर ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे सुद्धा ही संख्या 1,89,00,000 आली. नंतर मार्च अखेरपर्यंत 68,00,000 लाभार्थी महिला अपात्र ठरविण्यात आल्या आणि नंतर दिलेल्या ई-केवायसीच्या वाढवलेल्या मुदती म्हणजे एप्रिलपर्यंतच्या 30 एप्रिलपर्यंतच्या मुदतीनंतर जवळपास आता 54 लाखावरील महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. ज्यापैकी एक अंदाज आहे, की 54 लाख अपात्र महिलेमधल्या सुद्धा खूप साऱ्या ज्या अशा महिला आहेत, ज्या पात्र आहेत. त्यामुळे त्यांना परत एक संधी देण्याची, अपील करण्याची संधी मिळू शकते, असा विचाराधीन विषय सुरू आहे, अशी हालचाल, अपडेट आहे, अशी घडामोड आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, निराश होऊ नका. कुठे ना कुठे तुम्हाला परत एक वेळ संधी मिळू शकते. कशाप्रकारे, कुठे अर्ज करायचा, काय-काय करायचं, कागदपत्र कोणती, कुठे कागदपत्र सादर करायची किंवा तुमच्या घरी कोणी येईल का परत मागच्या वेळेस सारखं ज्याप्रमाणे सांगितलं होतं, ह्या गोष्टी, त्याची तरतूद, या सर्व अपडेट येत्या काही दिवसामध्ये, येत्या काही काळामध्ये येईल आणि बऱ्याचशा पात्र लाभार्थ्यांना, बऱ्याचशा पात्र माता भगिनींना या योजनेचा लाभ घेण्याकरिता परत एक वेळ संधी मिळू शकते लाडक्या भगिनींनो.
फक्त नवीन लाडक्या भगिनींना कधी संधी मिळेल आणि 2100 रुपये कधी मिळतील, ह्या 2 खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, या 2 गोष्टीचं उत्तर आजपर्यंतही कुठे सापडलेलं नाहीये, मिळत नाहीये, मिळालेलं नाहीये. तशा हालचाली सुद्धा नाहीये. कोणी शब्द बोलायला सुद्धा नाहीये. फक्त आणि फक्त विरोधक बोलत आहेत आणि राजकीय, सामाजिक विरोध होत आहे. कुठे ना कुठे त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. त्यामुळे या अपात्र लाडक्या भगिनींना अपात्र असतील किंवा नसतील, परत एकदा त्यांची छाननी होईल, परत त्यांना संधी देण्यात येईल. त्याच्यानंतर बऱ्याचशा लाडक्या भगिनींना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असा विचार शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती अपडेट समोर येत आहे मित्रांनो, लाडक्या भगिनींनो. तर आता किती दिवसामध्ये ही सुरुवात होते, तुम्हाला कशी संधी मिळते या संदर्भात मी सुद्धा अपडेट घेत आहे आणि ती अपडेट जशीच मिळेल, त्या हालचाली जशा सुरू होतील, तुम्हाला काय करावायचं आहे, काय नाही, कागदपत्रे सादर करायची, अपडेट काय करायचं आहे, तुम्हाला काय रेडी ठेवायचं आहे, कुठे जायचं आहे किंवा तुमच्यापर्यंत कोणी येणार का, या संदर्भातील सर्व अपडेट मिळाल्याच्या नंतर नक्कीच नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व लाडक्या भगिनींपर्यंत मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. परंतु तरी सुद्धा या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील लाडक्या भगिनींनो, नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही विचारू शकता, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि तुमच्या विचारलेल्या प्रश्नांना, प्रतिक्रियेला माझं उत्तर नेहमीच उशीर-पाशीर का होईना विचार करून, अपडेट घेऊन, माहिती घेऊन मी देण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे, करत आहे आणि इथून पुढे सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सहकार्य, मार्गदर्शन, अपडेट देण्याचा प्रयत्न करत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे मी तुम्हाला अपडेट देतो, माहिती देतो, त्याप्रमाणे ही जे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली एक महत्त्वपूर्ण अपडेट, दिलासादायक, धीर देणारी जी बातमी आहे, ती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची, उपयोगाची ठरणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, अशीच विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आधार मिळेल, धीर मिळेल, दिलासा मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर केल्याच्या नंतर नक्कीच त्या लाडक्या भगिनी तुमचा सुद्धा आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.